सुमारे वर्षभरापासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा सुरू असलेला गोंधळ आता संपला असून सोलापूरच्या अध्यक्षपदावर काँग्रेस पक्षाने लिंगायत चेहऱ्याला संधी दिली आहे। ज्येष्ठ नेते आणि मागील अनेक वर्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहणारे सातलिंग षटगार यांच्या गळ्यात पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली आहे। ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाळ यांनी महाराष्ट्रातील 13 अध्यक्षपदांच्या निवडी जाहीर केल्या, त्यामध्ये सोलापूर ग्रामीणसाठी सातलिंग अण्णाराव षटगार यांची निवड झाली आहे। जिल्हाध्यक्ष पदासाठी अशोक निंबर्गे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळाली, परंतु त्यांच्या नावाला बऱ्याच लोकांनी विरोध केल्याचे दिसून आले। तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मदत केली। त्यांनी पक्षाकडे थेट काँग्रेसच्या नेत्यांच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या। आपला राजीनामा त्यांनी पक्षाकडे दिला होता, त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता। पुन्हा या पदासाठी नंदकुमार पवार यांच्यासह पंढरपूरचे प्रकाश पाटील, उत्तर तालुक्यातील युवा नेते सुदर्शन अवताडे, विजयकुमार हत्तुरे ही नेते मंडळी इच्छुक होती, पण पक्षाने सातलिंग षटगार यांना संधी दिली आहे। षटगार हे अक्कलकोट तालुक्यातील असल्याने माजी मंत्री शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांचे मित्र आहेत। आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी षटगार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे। या जिल्हाध्यक्ष पदाला कसा न्याय ते देतात याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।